डॉक्टर मृत्युंजय स्वामी उर्फ योगसम्राट महावतार यांचा परिचय। योगी महावतार यांचा जन्म नोव्हेंबर 30 इसवी पूर्व 203 साली भारतातील तमिळनाडू राज्यातील परांगीपेत्ताई या गावात झाला। त्यांचे बालपणीचे नाव नागराज असे होते। त्यांचे वडील पुजारी होते। नागराजचे आईवर खूप प्रेम होते। ते लहान असताना एकदा त्यांच्या आईने घरी फणस आणले व नागराजकडे देत त्याला सांगितले की याला सांभाळून ठेव, सर्वजण मिळून खाऊ। पण आई बाहेर गेल्यावर नागराजने पूर्ण फणस एकट्यानेच संपवले। त्याच्या आईला हे कळता ती नागराजवर खूप रागावली व संतापात तिने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून दिला। त्यामुळे नागराजचा जीव गुदमरू लागला, पण त्याने ऐनवेळी बोळा तोंडातून बाहेर फेकला व यादरम्यान नागराजने मृत्यूला अगदी जवळून अनुभवले। या घटनेचा नागराजच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला। त्यानंतर नागराजचे आईविषयी जे प्रेम होते ते बदलले व तो आईशी भक्तियुक्त व निस्वार्थी प्रेम करू लागला। एकदा नागराज एकटा असताना त्याचे अपहरण झाले व अपहरणकर्त्यांनी त्याला बंगालच्या एका व्यक्तीस विकून दिले, पण तो व्यक्ती खूप दयाळू होता व त्याने नागराजला सोडून दिले। त्यानंतर नागराज साधू योगींच्या टोळीसोबत निघून गेला। नंतर त्याने ऋषी अगस्त्य व बोगरनाथ यांच्या दीक्षेत कठोर तप करून अनेक योगसिद्धी प्राप्त केल्या व पुढे मृत्युंजय पद प्राप्त केले। अनेक शतकं निघून गेली व पुढे इसवी सन 1861 ते 1935 या दरम्यान नागराज यांना भेटलेले योगी लाहिडी महाशय व अनेक शिष्यांनी त्यांना भगवान महावतार बाबाजी हे नाव दिले। बाबाजींचा मूळ उद्देश म्हणजे क्रिया योग प्रसार व आत्मजागृती देणे होय। ते भगवान येशू ख्रिस्तांचे गुरु होते। त्यांचा संबंध भगवान श्रीकृष्ण, भगवान येशू ख्रिस्त, लाहिरी महाशय, युक्तेश्वर गिरी, आनंदमयी गुरुमौन, परमहंस योगानंद इत्यादी योगींसोबत येतो। भगवान महावतारांसोबतच्या काही भेटींचे वर्णन योगी परमहंस योगानंद यांनी ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, योगी कथामृत या आपल्या पुस्तकात केलेले आहे। या पुस्तकात योगानंद व गुरु महावतार यांच्या भेटीचाही तपशील आहे। योगानंदांच्या आत्मचरित्राप्रमाणे बाबाजी भारतातील हिमालय क्षेत्रात किमान काहीशी वर्षे राहिलेले होते। महावतार बाबाजी इसवी सन पूर्व 203 पासून आजपर्यंत जिवंत आहेत असे म्हटले जाते। एक भौतिक शरीर सोडल्यानंतर भगवान महावतार पंचतत्वांमध्ये विलीन होत नाहीत, तर ते स्वतःहून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतात व त्याच रूपात ते पुन्हा अस्तित्वात येतात। असे अनेक शरीर वापरून गुरुदेवाने फेकून दिली आहेत। हा या महायोगीचा छंद आहे। आजही काही जण त्यांच्याशी भेटीचा दाखला देतात। सुप्रसिद्ध अभिनेता रजनीकांत हे सुद्धा भगवान महावतारांचे भक्त आहेत। महावतार स्वामींची गुफा, दुनागिरी पर्वत, कुकुचिना, उत्तराखंड, भारत। मंत्र। पहिला मंत्र एकमेवाद्वितीयम। दुसरा मंत्र ओम क्रिया बाबाजी नमः ओम। तिसरा मंत्र मृत्युंजयाय विद्महे महावताराय धीमहि तन्नो नागराज प्रचोदयात। माहिती संग्रहण पृथ्वीदेव सौर उर्फ शार्द। संपर्क 996015299888। संपर्क पुन्हा एकदा 996015299888। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद। महावताराची ही महागाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। एकमेवाद्वितीयम।